विहिरीत पडला बिबट्या, वन विभागाची धाव आणि यशस्वी रेस्क्यू. पहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलवर. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. काय आहे संपूर्ण घटना, पहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलवर. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कातरवाडी येथील शेतकरी गोकुळ झालटे हे आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर त्यांना तिथे बिबट्याचे एक पिल्लू पडलेले दिसले. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी वन्यजीवप्रेमी भागवत झालटे आणि वन विभागाला याची माहिती दिली. येवला वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाची टीम आणि निफाड रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये वनरक्षक सोनारी वाघ, अंकुश गुंजाळ, विश्वनाथ झालटे यांच्यासह निफाडच्या रेस्क्यू टीम मधील तज्ज्ञांनी मोठ्या शर्तीने ऑपरेशन राबवले. परिसरात मादी बिबट असण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन्यजीवप्रेमी भागवत झालटे यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते, त्यामुळे विद्युत मंडळाने रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा अशी आग्रही मागणी कातरवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाच्या सतर्कतेमुळे एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचले आहेत. सध्या या पिल्लाला उपचारासाठी निफाड येथे नेण्यात आले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड. विजिट कीजिए www.mtctutorials.com और डाउनलोड कीजिए फ्री टेम्पलेट्स. विजिट कीजिए www.mtctutorials.com और डाउनलोड कीजिए फ्री टेम्पलेट्स.
Visit कीजिए www.mtctutorials.com और डाउनलोड कीजिए फ्री टेम्पलेट्स। लाईट द्या. हा ना, तुम्हाला नेमकं बिबट्यामुळे काय त्रास होतोय सध्या? पाणी वारता येत नाही, रात्री अंधारात अवघड आहे ना. हं? हे वाटत मग तुमचं- वाटत दिवसा पाहिजे वावरात. रात्री वाटत होतं, रात्री पाणी भरायचं कसं? त्यामुळे दिवसा लाईट देण्यात यावं बा. दिवसात लाईट पाहिजे. भेटलं ना